माझं नाव सोनू दगडू मसे, राहणार कडाचे मेट, पोस्ट साकूर, तालुका जव्हार, जिल्हा पालघर. आणि हे घांगळे अनेक किती युगात झाले असेल त्याचा अंत करणार नाही, पण बरेचसे युगापासून जवळजवळ 7,000 वर्षापासून हे घांगडीचं वाद्य आहे. आणि डोंगरी देवात आपले हिमाय कणसरीचे पण त्या हातामध्ये घांगडीचं वाद्य आहे. असं देव्हाऱ्यामध्ये पण हे घांगडीचं वाद्य आहे. असं अनेक ठिकाणी मी दिल्लीच्या जे 2023 मध्ये 20 देशांचा पंतप्रधानांचा एक मोठा आपले G20 शिखर परिषद आचार विचार झाला पंतप्रधानाचा. एकमेक प्रत्येक देशाला घेऊ देव आणि मदत करणार असा विचार झाला. तिथे G20 शिखर परिषद म्हणून मी दिल्लीला 77 वाद्यापैकी मी आदिवासी एकटाच महाराष्ट्रातला निव्वळ आदिवासीने आणि हे धोती भोपळीचं मी वाद्य घेऊन गेले त्या. आणि दिल्लीला एकटेचाच म्हणजे आदिवासी म्हणून 1 नंबरला मला दिल्लीला 1 नंबर दिला. आणि पुस्तकामध्ये सगळे ठिकाणी नंबर 1 नंबर वाद्याचा दिला. आणि हे धोती भोपळामध्ये पूर्वीच्या काळामध्ये याचे पाणी पण पिण्यासाठी साठवत होतं. हंडा कळशी किंवा स्टीलची भांडी किंवा मटका भेटत नाही तेव्हा हे धोती भोपळं आदिवासी भागात हे खूप याची लागवड व्हायची. आणि याच्यामध्ये पाण्याचा साठा करायचा, याच्यामध्ये धान्याचा पण साठा करायचा. तसा मग शोध लागत नवीन पण हे काळामध्ये जेव्हा बोटीमध्ये नदी पार करायची असेल किंवा समुद्र पार करायचा असेल याची सांगड बनवून आपले समुद्र पार करून पण शकतो असं याच्यामध्ये ताकद आहे. असे अनेक गोष्टी हे धोती भोपळेपासून शोध लागत गेलं. आणि त्याचं वाद्य पण बनवलं. ते वाद्य पण खूप आदिवासी म्हणजे मेनपासून मधमाशी कोतीचा असतं, बारीक छोटी मासे आहे तिच्या मेन आणायचा. आणि दांडी आणायची बांबूची, येळूची दांडी आणायची. दांडी अर्धी काशट आणि अर्धी मानेल देवकाठी त्याला सांगतात. आणि ही गादी आहे, हा घोडा आहे, आणि हे तंतू तारा आहे. आणि हे वाद्याचं नाव तंतू वाद्य. आणि हे दाते आहेत, त्या खोटे आहेत. आणि वरती त्याला मोरपीस. आणि खालती एक स्त्री आणि एक पुरुष यांचं सांगाडा खूप चालतं. आणि दोन्ही एकमेकाला साथ देतात नादामध्ये. एवढं बोलून सगळे पुढच्या पिढीला हे वाद्याचा उपयोग किंवा हे वाद्याचा वारसा अनेक आपले महाराष्ट्रात चालवावा वाद्यवाल्याने अशी माझी एक मोठी अपेक्षा.